नमस्कार. एबी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी आपलं स्वागत करतो आहे. उजनी 50 पासून 4 पावलं दूर आहे. मात्र घाट माथ्यावरचा पाऊस थांबल्यानं उजनीत येणारा विसर्ग हा अत्यंत कमी होत आलेला आहे आणि त्यामुळे उजनीची आता 50 पर्यंतची वाटचाल ही संत गतीने होणार आहे. आज सायंकाळचे अपडेट. मात्र दुसरीकडे भीमा नदीकाठची परिस्थिती मात्र गंभीर आहे, कारण प्रशासनानं अजूनही वीज पुरवठा जो आहे तो 2 तासावरतीच ठेवलेला आहे. आज सायंकाळी 6चे अपडेट. उजनीत येणारा विसर्ग हा 14,062 क्युसेक्स इतका आहे, तर उजनीची टक्केवारी ही 45.87 म्हणजे जवळपास 46% उजनी धरण आता भरत आलेलं आहे. मात्र उजनीत येणारा विसर्ग मंदावला असल्यामुळं 50 पर्यंतची वाटचाल जी आहे ती संत गतीने होणार आहे. वीर धरणामधून मात्र आज दुपारी 12 वाजता काल बंद झालेला विसर्ग पुन्हा सुरू करून तो 5,737 क्युसेक्स इतका गेलेला आहे. हा विसर्ग आणखी 10 ते 12 तास जर कायम राहिला तर संगम जवळून भीमा नदीमध्ये वीर धरणातून पाणी येण्याची शक्यता आहे. भीमा नदीकाठी आता सध्या आपण बघितलं तर भीमा नदी पात्रामध्ये पाणी आहे. पुढे पावसाचे दिवस आहेत, मात्र प्रशासनानं अजूनही लाल फितीच्या कारभारामध्ये अडकत वीज पुरवठा वाढवलेला नाही. तो 2च तास भीमा नदीकाठी वीज दिली जाते आणि त्यामुळं हातातोंडाशी आलेला बळीराजाचा जो घास आहे तो हिरावून जातो का काय अशी भीती आहे. कारण अनेकांच्या जे आहेत ऊस त्या ठिकाणी 2 तासामध्ये त्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी देणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळं प्रशासनाला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन हा वीज पुरवठा 8 तास करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. याला सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाने द्यावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र सध्या उजनी 50च्या जवळ पोहोचत आहे. अल निनो आहे. उजनीत पाणी कधी येणार ही सगळ्यांना धास्ती होती. मात्र उजनी 50च्या जवळ पोहोचले. पुढच्या 8-10 दिवसानंतर पुन्हा वरुण राजा धोधो बरसेल आणि लवकरच उजनी पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून व्हायला लागेल हीच आपल्या सर्वांना अपेक्षा आहे. उजनीच्या अपडेटसाठी तुम्ही पाहताय एबी मराठी. नक्की पाहत राहा एबी मराठी.